काल 23 एप्रिल 2026ला बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं। या मतदानाच्या वेळेला जनरली कसं असतं, कुठलाही उमेदवार प्रत्येक पोलिंग बूथला म्हणजे आपल्या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक बूथला भेट देत असतो आणि तिथं काय चाललंय कसं चाललंय हे बघत असतो। पण असं करणं बंगालमध्ये तेवढं सोपं नसतं। बंगालमध्ये मात्र जर तुम्ही अशा प्रकारे काही गोष्ट करायला गेलात तर तुमच्यावरती डायरेक्ट हल्ले होऊ शकतात, कारण बंगालमधली निवडणूक ही अत्यंत हिंसक निवडणूक असते, आतापर्यंतचा इतिहास आहे। आता झालं असं, शुभेंदू सरकार नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक उमेदवार आहेत जे कुमारगंजमधून निवडणूक लढवत आहेत। ते कुमारगंजमधल्या काही ठिकाणी भेटीसाठी गेले। ते तिथं जाण्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की त्या पोलिंग बूथवरती भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते होते, जे पोलिंग एजंट्स होते, त्यांना तिथं बसून दिलं जात नव्हतं। दुसरी गोष्ट म्हणजे या पोलिंग बूथच्या बाहेर जी बसायची जागा असते तिथं देखील त्यांना बसून दिलं जात नव्हतं। टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारून, त्यांच्यावर धमकी देऊन आणि तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना धमकी देऊन मतदान करून घेण्याचे प्रकार चाललेले होते आणि असे प्रकार बंगालमध्ये सर्रास होत असतात। ही गोष्ट भारताच्या इतर ठिकाणी देखील साधारण 30-35 वर्षापूर्वी व्हायची, पण सध्या मात्र ही फक्त बंगालमध्येच होते। त्यामुळे जवळजवळ 15-16 वेगवेगळ्या बूथला भेट देत शुभेंदू सरकार त्या ठिकाणी पोहोचले। ते जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा त्या शुभेंदू सरकारांनी त्यांना सांगितलं तिथल्या पोलिंग एजंट्सना वगैरे आत बसायला जागा द्या वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात त्यांना तिथं जागा द्यायचं राहिलं बाजूला। उलट शुभेंदू सरकार यांच्यावरच इथं असलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यांना मारण्यात आलं आणि त्यांच्याबद्दलचे जे फोटो व्हिडिओ आहेत ते नंतर सोशल मीडियावर तुम्ही सगळे बघितले असतीलच। आता मुद्दा असा आहे की हे सगळं कुठं घडलं तर कुमारगंजमध्ये घडलं। कुमारगंज कुठं आहे तर ते आहे दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामध्ये, आणि हा दक्षिण दिनाजपूर जिल्हा कुठं आहे तर तो आहे बांगलादेशच्या बॉर्डरवर। मग नेमकं हे तिथंच का घडलं याच्या मागे आणखीही महत्त्वाचं एक कारण आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगतो। पण सध्या बघूया नेमकं या ठिकाणी काय काय घडलं। भारतीय जनता पक्षाचे कुमारगंजमधले जे उमेदवार आहेत शुभेंदू सरकार, हे सकाळी पोलिंग बूथला व्हिजिट करता करता साधारण त्यांनी 16 बूथला व्हिजिट केल्या आणि त्यानंतर ते गेले बनीझारी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे। या खेडेगावामध्ये त्यांच्याकडे जी तक्रार आली होती त्याचं निवारण करण्यासाठी ते तिथं गेले। तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना वगैरे सांगितलं आणि ते तिथून जेव्हा बाहेर पडत होते त्यांच्यावरती तिथल्या लोकांनी डायरेक्ट हल्ला केला। याचे व्हिडिओ देखील तुम्ही बघितले असतील की कशा प्रकारे शुभेंदू सरकार हे पळत आहेत, त्यांच्या मागे अनेक कार्यकर्ते लागलेले आहेत। समोर येऊन जो कार्यकर्ता येईल तो डायरेक्ट त्यांना मारायला सुरुवात करतोय, जसं काही हे सगळं अगोदरपासून प्लॅन करून ठरल्याप्रमाणे होतं। कारण असं होत नव्हतं की समोर येणाऱ्या माणसाला माहिती नाही आहे की या माणसाला मारायचं आहे की नाही मारायचं आहे। प्रत्येकाला हे माहिती होतं की शुभेंदू सरकार जेव्हा तिथे येतील तेव्हा त्यांना मारायचं आहे। त्या पद्धतीनं आलेला माणूस डायरेक्ट त्यांना मारत होता। त्यांच्याबरोबर जे पोलीस होते त्यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला आणि वाचवता वाचवता त्यांना घेऊन ते बाहेर गेले। जेव्हा ते बाहेर पडले त्याच्यानंतरचा व्हिडिओ जरी अवेलेबल नसला तरी प्रत्यक्षात त्यांच्या गाडीवर देखील हल्ला झाला, जेणेकरून त्यांची गाडी बाहेर पडता कामा नये। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरचा हल्ला फक्त एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये झाला। बाकी प्रत्येक ठिकाणी जे छोटे कार्यकर्त्यांच्यामधले राडे वगैरे होतात तशा गोष्टी झाल्याच, पण शुभेंदू सरकार यांना मग तिथून आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला। एका देशातल्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा तो उमेदवार आहे, हे इथं लक्षात ठेवायला पाहिजे। इथं सीआरपीएफचे लोक देखील होते, पण सीआरपीएफचे लोक हे पोलिंग बूथसाठी होते, ते बाहेरच्या सुरक्षेसाठी नव्हते आणि ते पोलिंग बूथच्या आत होते। जेव्हा ते बाहेर पडले त्यानंतर या सगळ्या घटना घडत गेल्या। आता असं नाही की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता आहे आणि एकच व्यक्ती आहे याच्यावरती झालं, कदाचित त्यानं काहीतरी चूक केली असेल असंही काही लोक म्हणतील। पण इथं मुद्दा असा आहे की अग्निमित्रा पॉल नावाची आणखी एक बीजेपीची कॅन्डिडेट आहे, ती आसनसोल दक्षिणमधून निवडणूक लढवते। आता आसनसोलमध्ये रहमतनगर नावाचा एक एरिया आहे। या रहमतनगरमधल्या पोलिंग बूथवरती व्हिजिट करण्यासाठी गेलेली असताना तिथून त्या जस्ट बाहेर पडल्या। बाहेर पडून त्या आपल्या कारमध्ये बसल्या बसल्या त्यांच्या कारवरती दगड आणि विटांचा भडीमार करण्यात आला। त्यांच्या कारची जी मागची काच असते ती पूर्णपणे फुटली आणि दगड त्यांच्या गाडीच्या आत जाऊन पडला। म्हणजे अशा प्रकारच्या घटना या बंगालमध्ये सहजपणे घडतात आणि या सगळ्यावरती टीएमसीचं किंवा ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या प्रवक्त्यांचं स्पष्ट असं मत आहे की असं काही घडलंच नाही। या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि ते सगळ्यांनी कदाचित बघितलेले देखील असतील। आता या दोन्ही घटना, याच्याशिवाय आणखी एक घटना पुढे सांगतो, पण या दोन्ही घटना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या बरोबर झालेल्या आहेत। भारतीय जनता पक्ष हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, या देशातल्या केंद्रातल्या सत्तेत असणारा पक्ष आहे। अमित शाह हे देशाचे होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री आहेत, ते अतिशय कणखर वगैरे मानले जातात, पण प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बंगालमध्ये अशा घटना होत आहेत। याच्याशिवाय इतर छोट्या मोठ्या हिंसक घटनांच्याबद्दल तर आपण बोलतच नाही।
या सगळ्या कुठं होत आहेत हे जर तुम्ही लक्ष दिलं तर मी मगाशी म्हटलं तसं दक्षिण दिनाजपूर हा जिल्हा हा भारत आणि बांगलादेश यांच्या बॉर्डरवरचा जिल्हा आहे. आणि एक गोष्ट आतापर्यंत आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये अनेक वेळा तुम्हाला सांगितलेली होती की भारत आणि बांगलादेशची जी टोटल बॉर्डर आहे जवळजवळ 4000 किलोमीटरची बॉर्डर आहे. यातल्या जवळजवळ 400 ते 450 किलोमीटर एरियामध्ये फेन्सिंग केलेलं नाही, म्हणजे इथं कोणतंही कुंपण नाही, आओ जाओ घर तुम्हारा असा मामला आहे. त्यामुळे बांगलादेशमधून लोक डायरेक्ट येतात भारतात, भारतातून तिकडे जाऊ शकतात. अर्थात भारतातून तिकडे जायची कोणाला गरज लागत नाही, पण बांगलादेशी या भागात भरपूर भरलेले आहेत. आणि झालंय असं की या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्याला लागून जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30 किलोमीटरचा असा एरिया आहे जिथं भारत आणि बांगलादेशमध्ये फेन्सिंग झालेलं नाही. म्हणजे या भागामध्ये बांगलादेशींचं प्रमाण किती जास्त असेल याचा नुसता विचार करा. आणि म्हणून असं जे वारंवार बोललं जातं की बंगाल हा बांगलादेश होण्याच्या मार्गावर आहे, ते काय उगच खोटं म्हणून बोललं जात नाही. याच्यामध्ये भरपूर तथ्य आहे आणि अशा ज्या घटना आहेत ज्या बॉर्डरवरतीच होत आहेत त्याच्यावरून हे वारंवार सिद्ध देखील होतं की खरोखर बंगाल हा बांगलादेश होण्याच्या मार्गावर ऑलरेडी चाललेला आहे. याशिवाय मालदा जिल्ह्यामध्ये आणखी एक घटना घडली जिथं जो हुमायून कबीर आहे ज्यानं बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणार असा जो इरादा केला त्या हुमायून कबीरच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि TMCच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये राडा झाला, हाणामारी वगैरे झाली. त्या ठिकाणी तर आदल्या दिवशी म्हणजे मतदानाच्या 23 तारखेच्या अगोदर 22 तारखेला बॉम्ब ब्लास्ट झालेला होता. आणि तो बॉम्ब ब्लास्ट असा कुठला दहशतवाद्यांनी केला नव्हता, तो तिथल्या लोकल लोकांनी केलेला होता, या कार्यकर्त्यांनी केलेला होता. म्हणजे बंगालची जी सध्या व्यवस्था आहे ती कुठल्या अवस्थेला पोचलेली आहे आणि बंगालमध्ये हिंसा कुठल्या टोकाला पोचलेली आहे, बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी बंगालला कुठं नेऊन ठेवलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. बंगालमध्ये जी मागची निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीचं मतदान 8 टप्प्यात झालेलं होतं. महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा अगदी राजस्थान किंवा अगदी भारतातला कुठलाही महत्त्वाचं मोठं राज्य घ्या, या सगळ्या राज्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात एकाच दिवशी होतात. पण बंगालमध्ये 8-8 टप्प्यात निवडणूक घ्यायला लागायची. यावेळी मात्र ती फक्त 2 टप्प्यात होते. पण तरी देखील बंगालमध्ये चांगलं मतदान झाले, जवळजवळ 91.35% मतदान झाले. या मतदानावरून नेमका निकाल काय लागेल हे आता सांगता येत नसलं तरी बंगाल हा खूप वाईट अवस्थेपर्यंत पोचलेला आहे आणि पुढच्या 1 टप्प्याचं मतदान बाकी आहे, जे लवकरात लवकर आणि शांततेत झालं तर बऱ्याचशा गोष्टी बंगालमधल्या स्थिर होतील असं आपण म्हणू शकतो. बंगालमधल्या या हिंसेबद्दल, बंगालमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण ममता बॅनर्जींनी निर्माण केलं आहे, आता यातले काही लोक असं म्हणतील की ममता बॅनर्जी चांगलं काम करतात आणि भारतीय जनता पक्ष त्यांना त्रास देतोय. ममता बॅनर्जी एक ऑपोजिशन लीडर म्हणून अतिशय कणखर आहेत, अतिशय पॉवरफुल आहेत. भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाबरोबर लढायला त्यांच्यासारखा नेता पाहिजे. पण ममता बॅनर्जींनी या देशासोबत जो द्रोह केला आहे, या देशाला ज्या पद्धतीनं त्यांनी नुकसान केलं आहे ते मात्र कधीही माफ करता येणार नाही. नॅशनल सिक्युरिटी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि नंतर राजकारण. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या सगळ्या मुद्द्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.